हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. तर आता छान असं कोवळंसं हलकं ऊन पडलेलं आहे आणि किचनच्या खिडकीतून छान ऊन येते, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान वाटते, फ्रेश वाटते. तर आता मी पटकन आधी तर स्वयंपाक करणार आहे, जेवणाची तयारी. कारण की माझं आता जनगणनेचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे. तर मी पटापट आता इथे चपाती आणि भाजी करून घेत आहे. तर इथे मी फ्लावरची भाजी आणि चपात्या करायच्या आहे. तर इथे पटकन आता मी भाजी करायला घेते. आणि सकाळच्या टायमामध्येच आवरलं ना तर बऱ्यापैकी कामं लवकर होतं. कारण की आता इतके उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना खूप त्रास होतो. खूप गरमी असल्यामुळे मग दुपारी कामं होत नाही किंवा कंटाळा पण येतो आपल्याला. म्हणून मग मी सकाळच्या वेळेस हे सर्व आवरून घेते. तर तिथे एक साईडला मला गरम पाणी पण ठेवलेलं आहे पिण्यासाठी. तर तुम्हाला माहिती मी रेग्युलरली 1 ग्लास कोमट पाणी पीत असते. तर तेच घेते मी इथे. आता हे पटकन मी पाणी पिते आणि मग स्वयंपाकाला तयारी करते. तर माझं ठरलेलं असतं रोज पाणी मी म्हणजे मी सकाळीच उठते 5:00-5:30ला. पण आता आमचं 9:30 वाजता ट्रेनिंग आहे, म्हणून मग थोडंसं उशिरानेच उठते मी सध्या. कारण की दिवसभर ट्रेनिंग चालतं. तर त्यामुळे आता मी पटकन फ्लावरची भाजी आहे मीठ टाकून गरम पाण्यामध्ये उकळून घेते. म्हणजे धुवून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यातले कीड वगैरे ते सर्व निघून जातात. आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकते नेहमी भाजी धुताना, म्हणजे स्वच्छ भाजी ही धुतली जाते. तर इथं फ्लावरची भाजी छान उकळी आणून ती धुवून घेतलेली आहे. आता मी झाऱ्याने काढून घेत आहे. आणि आता याला फोडणी देणारे हिरवी मिरची आणि थोडे आपले मसाले. तर खूप भारी लागते अशी भाजी केली तर. तर मी पटकन आता ही भाजी करून घेते. टोमॅटो अर्धा घेणार आहे मी आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि नॉर्मली आपले लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी, कढीपत्ता हे सर्व गोष्टी त्याच्यात ॲड करणार आहे. तर नॉर्मली अशी साधी फोडणी मी घालून घेणार आहे, पण अगदी छान रुचकर लागते. खूप छान चव येते फ्लावरच्या भाजीला. तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा नक्कीच. तर मी आता इथं ह्या साईडला पटकन आता फोडणी देऊन देते भाजीला. आणि चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. मग 15 मिनटं तरी त्याला जरा रेस्ट करायला ठेवलेलं आहे. म्हणजे पटापट चपात्या पण मऊसूत येतात अशा. तर 10 मिनटं तरी ॲटलिस्ट ठेवावं लागतं. म्हणून मी आधी चपातीचं पीठ मळून घेते आणि मग एकीकडे भाजी करते. तोपर्यंत तेवढं भिजलं पण जातं, पीठ चांगलं मुरतं. तर इथे मी लसूण सोलून ठेवते. आधी मी लसूण खूप सारं सोलून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायची. पण म्हणतात की जास्त असं फ्रीजमध्ये ठेवावं नाही लसूण. म्हणून मग मी रेग्युलरली मला जेव्हा भाजी बनवायची असते, जेव्हा मी कुकिंग करते त्यावेळेसच मी लसूण सोलत असते फ्रेशमध्ये. तर आता इथे पटकन अशा पद्धतीने भाजीला मी फोडणी देते. तर इथं तेल घालून घेते. गॅस ऑन करून दिलेला आहे. आणि हे भाजी झाली की लगेच चपात्या करून घेणार आहे. कारण की पटापट मला आवरायचं आहे. घरातली कामं हे सर्व आवरायचे, पटापट आवरून घेते. थोडीशी क्लिनिंग करायची, देवपूजा करायची, सर्व गोष्टी आवरून घेते. आणि मी सध्या तर रात्रीचं बरेचसे कामं उरकून घेते. म्हणजे कसं आम्हाला बरेचसे कामं पटकन सकाळी आवरले जातात. कारण की ट्रेनिंग पूर्ण दिवसभर चालतं आणि मी दिवसभर घरी नसते, म्हणून सर्व तयारी मी करूनच जात असते आता सध्या तरी. तर इतका उन्हाळा आहे ना, इतका जबर त्रास होतो. जिथे हॉल आहे ना आमचं पुण्यामध्ये, जे येरोडामध्ये आहे ना नेताजी स्कूल, इतकं जबर ऊन आणि इतकं गरमी होते ना, अक्षरशः खूप त्रास होतो. पण जनगणनेचं काम आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे, तर ते पार पाडावंच लागणार. तर त्याच्यामुळे मग पटापट आता हे सर्व करते. म्हणून मी तुमच्यासोबत चला म्हटलं फास्टली शूट करते आणि माझं मॉर्निंग रुटीन पण शेअर करते. जॉब करत असताना ह्या घरातली सुद्धा कामं करावीच लागतात. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही पदावर तुम्ही राहा, पण घरातली कामं काही सुटत नाही, ती आपल्याला करावीच लागतात. आणि आपल्याशिवाय ही कामं तरी कोण करणार. तर इथे मी छान जिरे, मोहरी टाकून घेतली, लसूण टाकून घेतलेला आहे. इथे टोमॅटो पण चिरून ठेवलेला आहे आणि भाजीवर टाकला. तो मी अजिबात असं तेलामध्ये फ्राय नाही करणार. जे फ्लावर आहे त्याच्यासोबतच मी टाकणार आहे ह्या पद्धतीने. तर हिरवी मिरचीला अगदी छान असं तळून घ्यायची आहे. तीसुद्धा खायला खूप छान लागते. मग भाजीमधली मला आवडते. आता मीठ घालून घेते आहे. आणि अजिबात त्याच्यात पाणी वगैरे काही ठेवलं नव्हतं. आता छान वाफेवरती शिजू देणार आहे. याला इतकी भारी लागते ना ह्या पद्धतीने भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आहे, पण खायला खूप छान लागते.
तर आता आपली भाजी आता होईलच 10 ते 15 मिनटं लागतील. तिला फक्त आता वाफेवर शिजू द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी फ्लावरची भाजी करत आहे. आता मी तर झाकणी ठेवून दिलेली आहे आणि इथं आता भाजी होईल लगेच. एक कड आता मी तवा ठेवून आपल्या चपात्या लाटून घेणार आहे. पटापट गरमीमध्ये इतकं घाम येतो अक्षरशः नको वाटतं सकाळच्या वेळेस असं एवढी कामं करायला. पण पटकन झालेली पण बरी. नंतर तर 10 न 11 12 वाजता तर जबर ऊन असतं, त्याच्यामुळे नकोच किचनमध्ये वाटतं. म्हणून हे सकाळचा टाईम तरी बेस्ट आहे. जरा बऱ्यापैकी कामं उरकून जातात. म्हणून मग जरा हवा पण थोडीशी येते थंड सकाळच्या टायमामध्ये, म्हणून मग ह्या टायमात स्वयंपाक करायला बरं पडतं. तर इथे मी मस्त छान पीठ भिजवून ठेवलेलं होतं रेस्ट करायला. तर मऊसूत अशा पोळ्या येतात. मग जर पीठ भिजवून ठेवलं ना आपण, जर मस्त पोळ्या येतात. जर लगेच केल्या ना कडक होतात त्या. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती पोळ्या लगेच कडक होतात. पोळ्या कडक नको व्हायला म्हणून त्याला चांगलं छान मुरू द्यायचं पीठला जरा 10-15 मिनटं आणि मग पोळ्याला सुरुवात करायची आहे. तर आता इथं मी पटापट फास्टली पटकन चपात्या लाटून घेणार आहे आणि माझं असं पटापट क्विकली असं स्वयंपाक मी सकाळच्या टायमात उरकून घेते. आणि सकाळी या गोष्टी झाल्यानंतर बरं पडतं. आणि सध्या मी पण टिफिन घेऊन जात असते. आणि मग कसं मुलं घरी आहे, त्यांना सुट्ट्या आहे, तर त्यांचं पण मग मी गेल्यानंतर कसं सर्वांचं मॅनेज होतं व्यवस्थित. त्यांना पण कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी सर्व आवरूनच जाते. त्यांचं सर्वांचं नाश्ता वगैरे सर्व करून जात असते मी सकाळच्या टायमामध्ये. जॉब करत असताना फक्त आपलंच नाही तर फॅमिलीचा सुद्धा विचार करावा लागतो. त्या पद्धतीने मी सर्व गोष्टी मॅनेज करते माझ्या. तर इथे छान मस्त आता पटापट चपात्या लाटून घेते आणि पटकन मी हे सर्व आवरते ना, मग तुमच्याशी बोलते. तर इथे माझं आता शेवटची चपाती राहिलेली आहे. तर चपात्या बऱ्या होऊन गेल्या इतक्या माझ्या. पटकन भाजी पण झालेली आहे. तर इथे छान आता पटकन किती लवकर मी स्वयंपाक करून घेतला आज. पटापट गरमीमुळे ना पटकन असं पटापट झालं ना तर बरं पडतं. इथं ना उभंच राहिलं जात नाही अजिबात. तर मी बाकी तरी रात्रीच्या वेळेस बरीचशी मशीनला कपडे लावून घेतले, ती लादी वगैरे पुसून सर्व बाकीचं आवरून घेतलं होतं. कारण की सकाळच्या टायमात पॉसिबलच नाही सध्या माझं रुटीनमध्ये तरी. तर त्याच्यामुळे मी पटापट असं आवरून घेतलं आहे. रात्रीचे कामं बरीचशी मी केली. तर त्याच्यामुळे आता रिझल्टची सुद्धा कामं आहे, तीसुद्धा मला करायची आहे. तर त्याच्यामुळे 30 तारखेला रिझल्ट, त्याच्यामुळे बरीचशी कामं पेंडिंग आहे माझी. तर आता मी पटकन इथलं किचनवरचं सर्व आवरून घेते. तर इथे अशा पद्धतीने मी पटकन सकाळी हा स्वयंपाक माझा उरकून घेत असते. आणि तुम्ही पण जर तुम्हाला बाहेर जायचं असेल झटपट ही कामं करून घ्या, लवकर होऊन जातात आपली. आणि जर आपण असंच ना कंटाळा करू नंतर केलं ना तर खूप जास्त कामं पडतात आणि कंटाळा पण येतो करायचा. तर त्याच्यामुळे मग नंतर थकल्या पण जातो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे डिहायड्रेट होऊन जातो माणूस. बाहेरून जर आलं ना तर अजिबात इच्छा होत नाही कामांची. त्याच्यामुळे ना तर सकाळच्या वेळेस जेवढे पॉसिबल होतात तेवढे मी करते. रात्री पण बाकीचं सर्व असं आवरून ठेवत असते मी. तर इथे छान आता भाजी पण झालेली होती. आता ते गरम तव्यावरती मी ठेवून दिले. मग त्यांनी छान थोडा वेळ असं छान शिजली जाते. थोडंफार मी गॅस लवकर बंद करून देते. 5 मिनटं जर तव्यावर ठेवली ना तर अजून शिजते, आपला गॅस पण वाचतो. तर अशा पद्धतीने मी करत असते भाजी. नंतर तव्यावर त्याची कढई वगैरे ठेवून देत असते आणि थोडा आपला गॅस पण वाचला जातो. तर इथे पटकन मी आता गॅस क्लीन करून घेते. तर इथे सर्व पडलेलं आहे. चपात्या केल्या म्हणून पीठ वगैरे ते सर्व क्लीन करून घेते. आणि कसं आपण गॅस वेळच्या वेळी क्लीन केलं ना तर बरं पडतं.
आणि आता मी पटकन एखाद दिवशी मला मस्त छान अशी क्लिनिंग करायची आहे, किचन ओट्याची छान डीप क्लिनिंग आणि मस्त छान विंडो वगैरे सर्व क्लीन करायची. तुमच्यासोबत शेअर करेलच मी लवकरच. तर ते मला कधीपासून जरा कामांपासून मला वेळच नव्हता भेटत, म्हणून मग ते राहूनच गेलं. तर ते मला विंडो क्लीन करायचे आहे, तर किचन ओटा क्लीन करायचा आहे. तर ते मी करेल एखाद्या दिवशी. मस्त छान धुवून वगैरे घ्यायचं आहे सर्व किचन ओटा. तर त्याला थोडासा वेळ लागेलच जास्तीचा, त्याच्यामुळे मग मी ते करेन लवकरच, तुमच्यासोबत शेअर करेनच. आता इथे पटापट मी क्लीन करून घेते. आणि अशा पद्धतीने सकाळच्या वेळेस स्वयंपाक झाला ना तर माझी अर्धी कामं होऊन जातात. मेन म्हणजे स्वयंपाकाचं असतं, कारण की आपण घरी नसतो तर मुलांना भूक लागली वगैरे ते कसं जेवण बनवलेलं राहिलं ना मग जेवून घेतात मुलं. तर त्याच्यामुळे मग वेळ झालेला बरा. कधी पण पहिल्यांदा स्वयंपाक करून घ्यायचा, बाकीची कामं होतच आपली. पण स्वयंपाक मेन आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप गरमी असते, त्याच्यामुळे थोडं लेट झालं ना तर खूप जास्त त्रास होतो. तर इथे मस्त छान तुम्ही पाहू शकता ओटा पण क्लीन करून घेतला. आणि ते छान अशी भाजी फ्लावरची पाहू शकता, खूप छान मस्त लागते अशी भाजी बनवा तुम्ही नक्की. इथे फ्लावरची भाजी आणि मस्त छान ह्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे. आता याला वाफ गेली का मग डब्यामध्ये ठेवणार. आता इथं स्वयंपाक झाला आहे माझा, तर पटकन मी आता इथं हॉलची क्लिनिंग करून घेते. पटापट हॉल वगैरे आवरून घेते मी. तर इथं सर्व झटकून वगैरे मुलांच्या खेळण्या इकडे तिकडे झालेलं सर्व पसारा मी सर्व आवरून घेते. आणि छान मस्त सर्व आता माझे अर्ध्या तासामध्ये तर सर्व आवरून जाईल. आणि मग मी मस्त छान तयारी करेल आणि मग जाईल माझ्या ट्रेनिंगला. तर इथे आधी सर्व आवरून घेते. जॉब करत असताना धावपळ होतेच, पण जर आपण मॅनेज केलं ना तर कोणत्याही गोष्टीचा त्रास न होता आपण सर्व मॅनेज करू शकतो. फक्त आपल्याकडे तेवढा स्टॅमिना पाहिजे. तर इथे मस्त छान आता मी सर्व व्यवस्थित आवरून घेते आणि दरवाजा उघडून देते, म्हणजे थोडंसं हवा वगैरे येते आणि गरम वाफ बाहेर चाली जाते. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस तरी मी दरवाजा उघडा ठेवते. माझी ही रोजची सवय संध्याकाळी आणि सकाळी मोस्टली मी दरवाजा हा उघडाच ठेवत असते. आणि इथे आता मस्त छान सर्व आवरून घेते. आणि सकाळी सकाळी ना मी विंडो वगैरे सर्व उघडं ठेवते, जाळी वगैरे खोलून देते. जरा हवा येत असते घरामध्ये, रात्रभर इतकं गरम होतं ना अक्षरशः. आणि त्याच्यामुळे मग म्हणून सकाळच्या वेळेस सर्व उघडं असं विंडो वगैरे जाळ्या खोलून देत असते मी. तर इथे छान तुम्ही पाहू शकता किती प्रकाश येतोय घरामध्ये. मस्त छान असं हलकंसं कवळं ऊन येते मस्त घरामध्ये. आणि हॉलमध्ये सुद्धा किचनच्या खिडकीतून हा प्रकाश पडतो. इथे सर्व मी आता धूळ वगैरे पडलेली टेबल वगैरे ते असताना थोडंफार क्लीन करून घेते. आणि सतत धूळ होत असते, तुम्हाला माहिती आहे वारा चालतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, वारा चालतो मग खूप खूप वरचंच फ्लोअरला आमच्या खूप जास्त मग धूळ वगैरे येत असते. म्हणून मग मी सर्व क्लीन करून घेते. गेले काही दिवस SRI कामं हे ते जर घराकडे जरा लक्षच नव्हतं. आणि व्हिडिओ पण माझे मी टाकलेच नाही मध्ये मध्ये. तर त्याच्यामुळे तर जरा थोडे दिवस असंच होणार आहे, कारण की मला जनगणना पण आहे, SRI कामं पण थोडेसे असे मध्ये मध्येच होणार माझे व्हिडिओ. मग नंतर ही सर्व कामं झाली का माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेनच. तर इथे छान आता सर्व क्लिनिंग करून घेते पटकन. घरात क्लिनिंग केली ना तर फ्रेश वाटतं, मस्त मन मस्त छान प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते. घरामध्ये धूळ वगैरे राहिली ना मग पूर्ण असं निगेटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. म्हणून मग नेहमी काही गोष्टी असतात ना ज्या जे शोपीस वगैरे असतात किंवा काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित क्लीन करून घेत जा वेळच्या वेळी. नाहीतर ते एकदमच जास्त मग पसारा होतो आणि ते सर्व क्लीन करायचं मग आपल्याला एकदमच खूप जास्त जीवावर आल्यासारखं होऊन जातं. म्हणून मग मी वेळच्या वेळी करूनच घेते हे सर्व. तर ते सर्व छान मी पुसपास करून घेतली, छोटे छोटे शोपीस ते वगैरे क्लीन करून घेतले. आणि आता मस्त पूर्ण घर झाडून वगैरे घेते. आता झाडून घेते, मग मला देवपूजासुद्धा करायची आहे. पटकन आता हे झाडू मारून घेते. आणि मस्त छान सकाळी गार वारा येतो. आणि इथं पाहू शकता ऊन कसं घरामध्ये पडतंय छान. आणि किचनच्या खिडकीतून मस्त छान ऊन येत असतं. तर इथे आता हे पटकन झाडून घेते मी. आणि मग मला देवपूजा पण करून घ्यायची आहे. आणि हे सर्व कामं आवरून मग मी माझं आवरून मग मी जॉबला माझी जी कामं असतात ती करत असते. म्हणून मी त्यानुसारच माझं वेळेचं नियोजन करते. माझे कोणते कोणते कामं आहे ती मी सर्व करून घेते. अजिबात अशी काही पेंडिंग ठेवत नाही की मी आल्यावर हे करेल ते करेल, अजिबात नाही. मी सर्व कामं आवरून जाते सकाळच्या टायमामध्ये. आता इथे मस्त छान मी देवपूजा करून घेणार आहे. आणि असं छान घरातलं सर्व आवरून घेतलं मी. आता मस्त छान देवपूजा करून घेते. आणि मग देवपूजा झाल्या का मग चहा वगैरे घेईन. आधी मी देवपूजा करते, कधीच्या आधी मी चहा वगैरे घेत नाही. तर त्याच्यामुळे आता पटकन देवपूजा करते, नंतर तुमच्याशी बोलते.
आता मी मस्त छान देवपूजा करून घेतली, तुम्ही पाहिली. आता मी चहा ठेवून घेते, चहा वगैरे घेते आणि मग चहा झाल्यानंतर थोडं खारी वगैरे खाते आणि मग माझी तयारी करते. आणि मग मला निघावं पण लागेल, 9:30ला पोचायचं आहे मला. तर इथे चहा ठेवते मी आणि सकाळीच ही सर्व कामं आवरून जाते. आणि अशी ही कामं आवरून घेतली ना, घरातली सर्व क्लिनिंग वगैरे सर्व झाली ना तर बरं पडतं. आणि आज तर मशीनला कपडे लावायचे नव्हते, कारण की मी रात्रीच मशीनला कपडे पण लावून दिले होते. आणि त्याच्यानंतर लादीसुद्धा मी रात्री पुसली होती, 10-10:30ला पुसली होती. त्याच्यामुळे नाही तर मी आता पुसली असती, नाही तर सकाळी पण मग मी रात्री पुसली होती. म्हटलं मग ठीक आहे. तर आता इथे न्यूज वगैरे मी थोडा वेळ असतो ना मला सकाळी 10-15 मिनटं, तर न्यूज वगैरे मी लावून देते. न्यूज वगैरे बघते, मला रोजची सवय आहे. न्यूज मला बघायला सकाळच्या टायमातच आवडतं, तर त्याच्यामुळे मी सकाळच्या टायमात मोस्टली मी न्यूज लावून देते. आणि आद्विक पण उठला, तर आद्विक उठल्यानंतर मग मी त्याच्यासोबत थोड्याफार गप्पा मारत असते. आणि तो पण असं छान गप्पा मारतो. सकाळी आताच उठला तो, त्याची आंघोळ वगैरे बाकी आहे. तरी ते छान मला काय काय सांगतो. आणि मी नसते ना दिवसभर, त्याच्यामुळे मग तो मला काही ना काही सांगत असतो, असं तर हे झालं ते झालं. तर इथे तुम्ही त्याच्याशी बोलता बोलता इथं माझा चहा पण झाला, मस्त उकळला काय चांगला चहा. मग मला छान वाटतो एकदम असं पटकन, मी अजिबात ओतत नाही चहा, मला जास्त छान उकळायला आवडतो. आणि ते छान मस्त तर मी खारी वगैरे काढून घेणार, खारी खाऊन जाणार थोडंफार एखादी, कारण की जेवायला थोडा उशीरच होऊन जातो आणि उन्हाळ्याचे जेवण पण जात नाही. त्याच्यामुळे मग मी थोडं सकाळी जेवढं खाता आलं तर खाऊन जाते. गेले काही दिवस सकाळच्या टायमातच मी खाऊन घेते, सध्या 1-1.5 चपाती खाऊन घ्यायची, पण मग आज आता सर्वजण टिफिन आणतात म्हणून मग मी टिफिन घेऊन घेते. आणि म्हटलं चला ठीक आहे, चहा खारी खाऊन जाते आज, तरी ते खारी खाऊन घेते पटापट. आणि अशा प्रकारे मी सर्व जॉब करत असताना माझं सकाळची कामं उरकत असते, सर्वांचं करून वगैरे ह्या गोष्टी करते आणि मग माझं काम पण करते. तर अशी माझी रुटीन आहे, रोजची कामं असतात. तर आता मस्त छान मी खारी वगैरे खाऊन घेते. आणि अशा पद्धतीने आता खारी न्यूज बघता बघता खाते. आणि या तुम्ही पण खारी खायला. आणि असं माझं रुटीन असतं. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.